अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर शहरापासून अवघे 8 ते 10 किलोमीटर अंतरावर असलेलं पिंपळोली वाडी हे गाव आता ठाणे जिल्ह्यातील पहिलं मधाचं गाव म्हणून घोषित होणार आहे. अंबरनाथ तालुक्यासाठी ही गौरवाची बाब आहे, कारण यामुळे स्थानिक आदिवासी बांधवांना रोजगार आणि पर्यटनाच्या दृष्टीने बदलापूर आणि इतर परिसराचा विकास होण्यास मदत होईल. तर ठाणे जिल्ह्यातील पहिलं मधाचं गाव म्हणून पिंपळोली वाडीला हा मान मिळाल्याने गावात आनंदाचं वातावरण पसरलंय. शासनातर्फे आता लवकरच या गावात शास्त्रोक्त पद्धतीने मधयंत्रातून मध काढण्याचं मोफत प्रशिक्षण देण्यात येणार असून स्थानिकांना या माध्यमातून रोजगार देखील उपलब्ध होणार असल्याची माहिती बदलापूर जांभूळ परिसंवर्धन आणि समुदाय विकास ट्रस्टचे आदित्य गोळे यांनी दिली. ते आनंदाची भावना मी सर्वप्रथम या ठिकाणी व्यक्त करत आहे. बदलापूर जांभळाला भौगोलिक मानांकन मिळावं यासाठी मागची 4-5 वर्ष मी अथक प्रयत्न करत होतो. बदलापूर जांभूळ परिसंवर्धन या ट्रस्टच्या माध्यमातून आपण ते काम केलं आणि त्याच कामाचे काम आपलं सार्थकी लागल्यानंतर आज बदलापूरच्या जांभळाला भौगोलिक मानांकन मिळालं आणि त्या मानांकनाच्या पाठोपाठ पिंपळोली वाडी हे जे गाव आहे त्या गावाला ठाणे जिल्ह्यातलं पहिलं मधाचं गाव म्हणून दर्जा मिळालेला आहे. हे सांगताना आम्हाला खरोखर आनंद वाटत आहे आणि आज सर्व ग्रामस्थ आपले पिंपळोली वाडीतले इथे सगळे जमलेले आहेत. तर त्या सर्वांच्या वतीने आम्हाला सांगायला आनंद वाटतो की महाराष्ट्र शासनाने आमच्या गावाच्या ह्याची दखल घेतलेली आहे, त्यामुळे आम्हाला आनंद वाटत आहे. महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे राज्यमंत्री श्री रवींद्र साठे साहेब आणि CEO मॅडम आता यापुढे गावाला व्हिजिट देणार. आता मधाचं गाव घोषित झाल्यानंतर गावामध्ये प्रशिक्षणाचा कार्यक्रम होणार. मधाच्या पेट्यांची हाताळणी कशी करायची, मधयंत्राचं हाताळणी कशी करायची, त्यातनं मध शास्त्रोक्त पद्धतीने मध कसा काढायचा याचं सर्व आदिवासी लोकांना इथे प्रशिक्षण शासनातर्फे दिलं जाणार आहे आणि मुख्य म्हणजे हे प्रशिक्षण मोफत असणार आहे. त्याचबरोबर इथे गावामध्ये कमान लागणार आहे. त्यानंतर पर्यटनाच्या दृष्टीने काही आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करायला लागतं, तर त्या दृष्टीने आता शासन गावामध्ये सर्व सोयी सुविधांचा विकास करणार आहे आणि त्यामुळे गावस्थांमध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे.